विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. संकल्प. नमस्कार मंडळी. धूम धडाक्यात नवीन वर्षानी काल पहिलं पाऊल टाकलं. सकाळी सकाळी देवाचे आभार मानले. नवीन वर्षात पदार्पण करण्याची संधी त्यांनी मला दिली. मग या नवीन वर्षात तुम्ही काही संकल्प केले असतीलच ना? नवीन वर्षाच्या मुहूर्तावर काय काय केले सांगा बरं. मी सांगू. सगळ्यात पहिला मी केलेला संकल्प सकाळी लवकर उठण्याचा. तोच तर खरा अवघड संकल्प आहे. जानेवारीत आपल्याकडे मस्त थंडी पडलेली असते. अशा वेळी त्या उबदार रजईमधून बाहेर पडणं म्हणजे महान संकट. बऱ्याच वेळा मग गरजत असलेल्या गजराचं बटन मिटल्या डोळ्यांनी चाचपडत बंद करून 5 मिनिटात उठते म्हणत चांगलं उजाडल्यावर आपण उठणार. अहो, स्वानुभवावरूनच सांगतेय, खोटं नाही काही. तर असा आमच्या पहिल्या दिवसाच्या संकल्पाचा बोजवारा फारच लवकर म्हणजे कालच उडाला हो. लगेच पुढचा संकल्प केला. तू नाही और सही. लहानपणापासून ऐकत आलो आहोत, जेथे आरोग्य तेथे लक्ष्मी. म्हटलं चला, जो तो लक्ष्मीच्या मागे लागलाय, आपण आरोग्याच्या मार्गाने तिथे पोहोचू. मग व्यायाम करायचं ठरवलं. अगदी रोज करणार. ठरवायला काय जातंय, त्याचं काय आहे. हिवाळ्यात कमावलेली ताकद वर्षभराची बेगमी ठरते म्हणे. मग काय, सर्वात उत्तम व्यायाम सूर्यनमस्कार. म्हणून काल सकाळी सकाळी मस्त 12 सूर्यनमस्कार घातले. तुम्ही पण शाबासकी दिली ना मला. पण आज असलं अंग दुखतंय म्हणून सांगू, जाणकारांनी खूप शिव्या घातल्या. काय तर म्हणे, असं एकदम कुठे 12 सूर्यनमस्कार घालतात का? त्यांची संख्या 2, 4 अशी दर 4-8 दिवसांनी थोडी थोडी वाढवायची असते. घ्या, आता हे या लोकांना आधी सांगायला काय जातंय. इथे अंगाचा कण अन कण ठणाळा करतोय. 4 पावलं सुद्धा चालावंसं वाटत नाहीये. आता कसला म्हणून व्यायाम करणार नाही मी. वरतून सांगतायत असं झोपून नको राहू, रोज नियमित सूर्यनमस्कार घाल, मगच दुखणं कमी होईल. इम्पॉसिबल, इम्पॉसिबल. या अंगदुखी त्या सूर्यनमस्काराचा सुद्धा उच्चारणार नाही. त्याला लांबूनच अगदी कोपरापासून साष्टांग नमस्कार घालायची शरीर परवानगी कुठं देतंय. माझा अनुभव ऐकून खुदुखुदू हसताय ना. कळतंय मला, कळतंय. मी आपली प्रामाणिकपणे तुम्हाला म्हणून सांगितलं. अहो, मी संकल्प करून कृतीत तरी आणण्याचा प्रयत्न केला ना. तुम्ही साधा संकल्प तरी केलात का? काय म्हणता, संकल्प करायचा तो पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे, तुमचा हा सल्ला आम्ही शिरोधार्थ मानतो आणि खरंच काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प आता पुढच्या वर्षभरासाठी सोडतो. त्याचं काय आहे, पहिला संकल्प चुकला म्हणून काय झालं. वर्षाचे उरलेले 363 दिवस तर आपल्या हातातच आहेत ना. रोज एक संकल्प करून त्या दिवसापुरता पाळला गेला तरी काय हरकत आहे. काहीतरी नवीन घडेल आणि रोजचाच दिवस उत्साहात साजरा होईल, हो की नाही.